ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंनी घेतली बैठक। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात पालिका निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून ठाकरेंची रणनीती। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मुंबई महानगरपालिकेसाठी कसली कंबर। पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने फुटपाथ, आरोग्य, पालिकेच्या शाळा आणि झोपडपट्ट्यांच्या मुद्द्यांवर फोकस करण्याच्या सूचना। धुळ्यामध्ये टीसीआय कंपनी सील। महानगरपालिकेचा मालमत्ता कर बाकी असल्याने वारंवार नोटीस देऊन देखील मालमत्ता कर भरण्याचा कुठलाही प्रतिसाद दिला गेला नसल्याने केली कारवाई। बीड जिल्ह्यातल्या एका गँगवर मकोका अंतर्गत कारवाई। डिसेंबर महिन्यात गोळीबार करणाऱ्या आठवले गँगवर मकोका अंतर्गत करण्यात आली कारवाई। लातूर शहरातल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा। लातूरमध्ये मनसे सेना आक्रमक। उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर केलं ठिय्या आंदोलन। सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं एसटी बस भाडेवाढी विरोधामध्ये चक्काजाम आंदोलन। आंदोलनामुळे एसटी बस वाहतूक व्यवस्था ठप्प। नवी मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई। वर्षभरामध्ये गुन्हे उघडकीला आणण्याच्या प्रमाणात 3% वाढ। वार्षिक पत्रकार परिषदेमध्ये पोलीस दलानं दिली माहिती। नालासोपाऱ्यातील अनधिकृत इमारतींवरील कारवाई पालिकेनं थांबवली। 41 इमारतींपैकी 31 इमारती तोडायच्या शिल्लक। पालिकेनं 31 तारखेपर्यंत पोलीस बंदोबस्त केला तैनात। पुणे मुंबई महामार्गावर बाईक रायडर्सचा अपघात। अपघातात बाईकचा चक्काचूर। बाईक स्वारही जखमी। यवतमाळमध्ये विविध मागण्यांसाठी भूमिपुत्रांचं रास्ता रोको आंदोलन। सरसकट कर्जमाफी द्यावी तसंच पीक विमा तातडीनं मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी केलं आंदोलन। नागपूरमध्ये उपशिक्षणाधिकारी आणि वरिष्ठ लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी खळबळ। पुण्यातल्या जीबीएस आजाराचा आरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नांदेड गावच्या सार्वजनिक विहिरीची केली पाहणी। आणि नाशकात कांदा उत्पादक शेतकरी संकटात। कांदा शेतीवर मारलेल्या कीटकनाशकांमुळे कांदा शेती उद्ध्वस्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।